पप्पांच्या फरमाईशीनुसार आज कांद्याची भजी बनवायची होती। त्यासाठी तयारी केली। पटपट कांदा कापून घेतला, त्यानंतर तो धुवून घेतला। त्याच्यानंतर मग मसाला तयार करायचा, तर हिरव्या मिरच्या, लसूण आणि ओवा टाकून मिश्रण काढून घेतलं। त्यानंतर कोरडं बेसन पीठ टाकून एकदा फक्त कांद्याच्या जे काही फोडी होत्या त्याला फक्त कोट करून घेतलं। जे काही कोरडं बेसन पीठ होतं तेवढंच, पाणी काय घातलेलं नव्हतं। नंतर मग व्यवस्थित सेट होण्यासाठी थोड्या वेळ झाकून ठेवलं पाणी न घालता। तर छान अशी ज्वारीची भाकरी आहारावर छान भाजून घेतली। आमच्याकडे ही कॉईलची शेगडी स्पेशल भाकरी भाजण्यासाठी घेतलेली आहे। त्याच्यावर खूप सुंदर भाकरी होतात। गॅसच्या फ्लेमवर भाकरी भाजू नये असं म्हणतात। त्यानंतर भाकरी करून घेतल्यानंतर तेल तापायला ठेवलं। तोवर परत जे काही कोरडं मिश्रण ठेवलेलं होतं कांदा आणि पिठाचं कोटिंग करून त्याच्यात व्यवस्थित पाणी घातलं, तेल घातलं, मीठ आणि सोडा घालून छान कन्सिस्टन्सी मेंटेन करून घेतली। आणि नंतर पहिले कुरड्या तळून घेतल्या। कुरड्या आमच्याकडं प्रत्येक तळणाच्या आधी सुरुवातीला कसं गणपती बाप्पाची पूजा करतात प्रत्येक पूजेच्या आधी, तसं प्रत्येक तळणाच्या आधी आमच्याकडे कुरडई तळली जाते। त्यानंतर छान अशी भजी काढून घेतले। छान तेल तापलेलं होतं। नंतर मग कलर पण येईपर्यंत मऊ असं मिश्रण पोटात भजी शिजेपर्यंत छान असं तळून घेतलं। नंतर मग तुम्ही रिझल्ट पाहू शकता। मी रोज संध्याकाळी स्वयंपाक करते, त्यामुळं मला चांगली सवय आहे स्वयंपाकाची। बघू शकता तुम्ही, छान असा कलर आलेला आहे। ब्राउनिश थोडेसे असेच ब्राऊन झाले तर व्यवस्थित लागतात, नाही तर मग थोडेसे आणखी होऊन दिले तर ते जळकट जळकट लागतात।